संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर रात्री उपवास सोडण्या अगोदर चंद्रदर्शन करायला विसरू नका। दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। यामध्ये गणपतीची विशेष पूजा केली जाते आणि रात्री चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन चंद्राची पूजा केली जाते। यानंतर उपवास सोडला जातो। चंद्राचे दर्शन आणि पूजा केल्यावरच संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण मानले जाते। त्यामुळे हे व्रत करणारे भक्त चंद्रोदय होण्याची वाट पाहत असतात। संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते। पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं। विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव। संपूर्ण समर्पित मनोभावे अंतःकरणाने श्री गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व बाधा समस्या दूर होतात। यासोबत घरात सुख समृद्धी येते। म्हणूनच गणपतीच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात। या तिथीला भालचंद्र नावानेही गणेशाची पूजा केली जाते। या चतुर्थीमध्ये चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते। या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात। तसेच श्री गणेशाच्या सेवेने सौभाग्य ऐश्वर्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि रखडलेली कामे पूर्ण होतात। त्यामुळे गणपती बाप्पाच्या कृपेने जीवनात सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात। या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने गणराज प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देतात। म्हणून श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत चतुर्थीला पाळले जाते। संकष्टी चतुर्थीला श्री गणपती अथर्वशीर्ष संकटनाशन गणपती स्तोत्र गणेश अष्टोत्तर शतनामावली तसेच ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। यामुळे विशेष पुण्य प्राप्ती होते असे मानले जाते। उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्य देवपूजन करावे। देवासमोर व्रताचा संकल्प करावा। त्यानंतर दिवसभर श्री गणेशाचे नामस्मरण करावे। संध्याकाळी सुचेरभूत होऊन श्री गणेशाच्या पूजनास बसावे। श्री गणेशाला अभिषेक घालून लाल फूल 21 दुर्वांची जुडी गुळ खोबरं पंचामृत 21 मोदक किंवा बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करावा। रात्री चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करून श्री गणेश स्मरण करत उपवास सोडावा। असे 21 संकष्ट करून उद्यापन करावे अथवा संपूर्ण जीवनभर व्रत करावे। या उपवासाचे आस्था आणि श्रद्धेने पालन केल्याने गणपतीचा अखंड कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि जीवनात निरंतर यश मिळते। अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।